अध्याय 109 द्वीपेश्वर व्यासतीर्थ वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र कोटीश्वरमुत्तमं ऋषिकोटीत समायाता तत्र वै कुरुनंदन। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर अत्युत्तम कोटीश्वर तीर्थात जावे। हे कुरुनंदन, तिथे 1 करोड ऋषींनी प्रवेश केला होता। तिथे पूर्णतया वेदपारंगत ब्राह्मणांशी मुनिश्रेष्ठ व्यासांनी मोक्षार्थ चर्चा केली होती। तिळमिश्रित पंचामृत व पंचगव्याने पितरांचे तर्पण करून यथाविधी पिंडदान करावे। विशेषतः श्रावणाच्या पौर्णिमेला हे कर्म करावे, कारण त्यामुळे पितरांची प्रलयापर्यंत अक्षय तृप्ती होते। पितरांना श्री नर्मदा जलाचा गुप्त आश्रय आहे। श्री नर्मदा जल मुनींनी सर्व प्राण्यांना मोक्षप्रद केले आहे। श्री नर्मदा जल मुनींनी सर्व प्राण्यांना मोक्षप्रद केले आहे। श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर अत्युत्तम व्यासतीर्थात जावे। हे पार्थ, ते मनुष्यास दुर्लभ असून आकाशात विद्यमान आहे। राजा युधिष्ठिरने विचारले, व्यासतीर्थ अंतरिक्षात का स्थित झाले? आपण संक्षेपात सांगावे, म्हणजे ग्रंथविस्तार होणार नाही। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाऊ, वा छान, तुम्ही महाधर्मात्मा, गुरुवत्सल, स्वधर्मात रत, तीर्थयात्रेचा आदर करणारे आहात। हे नरेश्वर, सर्व प्राणीमात्रांना व्यासतीर्थ महादुर्लभ आहे। मी वृद्धत्वामुळे विकलावस्थेत आहे व माझ्यात त्राण नाही, तरीही मी सांगतो। हे पांडुपुत्र, त्या अतिगुप्त तीर्थाबद्दल मी कोणालाच सांगितले नाही। हे राजेंद्र, इंद्रदेवाच्या आज्ञेने तिथे काळ राहू शकत नाही, त्यामुळे हे श्री नर्मदा चरित्र आकाशात होत आहे। श्री ब्रह्मदेव सुद्धा श्री नर्मदाचे गुणगान करू शकत नाही। व्यासतीर्थाबद्दल तर कोणीही सांगू शकत नाही। मी जे ऐकले आहे ते कथन करतो। तिथे कलियुगातही प्रत्यक्षात विश्वासाचा प्रत्यय दिसतो। त्या तीर्थाचे अतिदारुण त्रिशूळ ओलांडून पक्षीही उडू शकत नाही। त्या तीर्थाच्या उत्पत्तीसंबंधी मी सांगतो। हे भरतवंशोत्पन्न राजा, पराशर नावाचे ऋषी होते। त्यांनी गंगाजलात उग्र तपस्या केली। गंगाजलात प्राणायाम करत ते स्थित झाले। 12 वर्षानंतर ते पाण्याबाहेर आले व भिक्षार्थ गावात गेले। त्यांनी तिथे नौकेत बसलेली एक मनोरम स्त्री पाहिली। तिला पाहून कामार्थ झालेल्या पराशर ऋषींनी मधुर वाणीने विचारले, हे मृगलोचना, तू कोण आहेस? मी कामुक झालो आहे, तू माझ्याबरोबर रममान हो। हे नावारूढ नदी किनारी तू माझे चित्त विचलित केले आहेस। त्या महात्म्याने हे सांगितल्यावर ती नावाड्याची कन्या त्या ऋषीला नमस्कार करून म्हणाली, हे ब्राह्मण, मी नावेचे रक्षण करते। माझे स्वामी कोण आहेत ते मला माहीत नाही व माझे हे वय आहे। उर्वरित वृत्तांत आपल्यासच माहीत। तेव्हा थोडे ध्यान करून पराशर ऋषी वदले, हे कल्याणी, ज्ञानबलाने मी तुझी उत्पत्ती जाणतो। तू नावाड्याची कन्या नसून अतिसुंदर रूपवान राजकन्या आहेस। त्या कन्येने विचारले, हे ब्राह्मण, माझे पिता कोण आहेत ते सांगावे। मी कोणाच्या पोटी जन्म घेतला? माझा वंश कोणता? मी नावाड्याची कन्या कशी झाले? पराशर वदले, तू विचारल्याप्रमाणे मी तुझ्या पित्यासंबंधी सांगतो। सोमवंशोत्पन्न वसु नावाचे महाप्रतापी राजा होते। हे कल्याणी, ते जंबूद्वीपाचे अधिपती शत्रूला महाभयप्रद होते। त्यांच्या 700 राण्या व 10 पुत्र होते। ते धर्मानुसार प्रजेचे पालन करत होते, तसेच नित्य शिवपूजाही करत। त्याच काळात शाकद्वीपाचे रहिवासी म्लेच्छ त्यांचे विरोधी झालेत। त्यांना जिंकण्यासाठी ते समुद्र ओलांडून गेलेत। पुत्र व सैनिकांसहित ते महापराक्रमी स्थित झालेत। हे सुंदरांगी, त्या म्लेच्छांची तुमचे पिता वसूशी लढाई झाली। राजा वसूने त्या म्लेच्छांना जिंकले। राजाने सेना व वाहनांचा कर घेतला। राजाची महाराणी मृगाक्षी तुझी माता होती। राजात परदेशात असताना ती रजस्वला झाली। स्त्रिया तर अधिक कामुक असतात, विशेषतः ऋतुकालात त्या कामबाणाने पीडित असतात। कामभावनेने तृप्त शुभलोचना राणीने
विचार केला की राजाकडे दूताला पाठवावे. तिने त्वरित दूताला बोलावले व राजाकडे जायला सांगितले. तेव्हा दूत म्हणाला, हे देवी, शत्रूंचा नाश करणारे राजा वसू परराज्यात गेले आहे, त्यामुळे जलयानाशिवाय तिथे जाता येत नाही. सर्व जलयाने तर तटावर आहेत. ते ऐकून मदपीडित राणी नाराज झाली. राणीला निराश झालेले पाहून तिची सखी म्हणाली, तू उदास का होतेस? हे देवी, तुझा संदेश तू पोपटाकरवी पाठव. हे सुंदरी पक्षी समुद्र ओलांडून जातो. राणीने लेखकाला बोलवले व तिच्या आज्ञेप्रमाणे त्याला संदेश लिहावयास सांगितला. हे वसुराजा, तुमच्याशिवाय तुमची पट्टराणी जीवित राहू शकत नाही. तिचा ऋतुकाल प्राप्त झाला आहे. आपण सर्व जाणून घ्यावे. लेखकाने सर्व वृत्त भोजपत्रावर लिहून राणीला दिले. पिंजऱ्यातला पोपट राणीजवळ आणला तेव्हा राणीने पोपटाला म्हटले, हा संदेश घेऊन तू राजाकडे जा. तो पक्षी त्वरित वसुराजाकडे गेला. सत्यभामा राणीने पाठवलेले पत्र पोपटाने राजाजवळ टाकले. राजाने विचार करून स्ववीर्य एका अमोघ द्रोणासम परचुंडीत बांधून पोपटाला दिले व राणी समीप जायला सांगितले. तो पोपट राजाला प्रणाम करून वीर्य घेऊन उडाला. स्वेच्छेने समुद्रावरून उडत जात असताना पोपटाला मांससहित उडत असल्याचे जाणून ससाण्याने त्याचा पाठलाग केला. ससाण्याला वाटलं की ह्याच्या हातामध्ये काहीतरी भक्ष्य आहे, काहीतरी खाण्याचं मांस आहे पोपटाच्या हातात. त्यामुळे ससाना पाठलाग करू लागला पोपटाचा. हे भरतवंशोत्पन्न राजा, ससाण्याने पोपटाला चोचीने मारले तेव्हा मूर्छित पोपटाच्या चोचीतून ती वीर्याची पुरसुंडी पाण्यात पडली. त्या राजाचे वीर्य मासोळीने खाल्ले. नावाड्याने त्या मासोळीला पकडून घरी आणले व कापले तेव्हा तिच्या पोटातील जोडी त्यांच्या दृष्टीस पडली. चंद्रमंडला समान निर्मळ व सूर्यासमान तेजस्वी पुत्र व कन्या पाहून गंगा किनारी कोळी आश्चर्यचकित झालेत. त्यानंतर प्रसन्न होऊन सर्व राजाच्या महलात गेलेत. त्यापैकी त्याने पुत्र राजाला दिला व कन्येला कोळ्याने पाळले. त्यामुळे हे देवी, तू नावाड्याची कन्या नाहीस. त्या कन्येने पराशर ऋषींच्या बोलण्यावर विचार केला. हे नरेश्वर, पराशर ऋषींच्या सांगण्यावरून त्या साध्या स्वभावाच्या कन्येने स्वतःला पराशर ऋषींच्या स्वाधीन करत सांगितले. माझ्या शरीरातला मासोळीचा वास जावा. त्यानंतर पराशर ऋषींनी योगबलाने अग्नी प्रज्वलित करून त्या कन्येला दिव्य गंधाने सुगंधित केले. अग्नी प्रदक्षिणा करून त्यांनी कन्येला अग्नीतून बाहेर काढले. अग्नी प्रज्वलित असताना त्या कन्येच्या कामस्थानांना पराशर ऋषींनी स्पर्श केला तेव्हा ती कन्या पराशर ऋषींना कामासक्त पाहून घाबरलीनी तत्क्षणी म्हणाली, एक तर दिवस आहे, शिवाय जवळपास लोक आहेत. तेव्हा थोडा वेळ पराशर ऋषींनी ध्यान केले. त्यानंतर दिशा व आकाशाला झाकाळणारा अंधार सर्वत्र व्यापला. कामार्थ पराशर ऋषींनी त्या मृगाक्षीशी स्त्री सौख्य क्रीडा केली. तेव्हा त्याच वेळी ती पुत्र भाराने पीडित झाली. तिथे जटाधारी, रूपवान, दंड कमंडलूधारी, शांत, कटिभूषण, मेखला व जानवे घातलेला श्री विष्णू माया रहित बालक व त्याचे चापल्य पाहून मातेला शंका आली आणि ती थरथर कापत पराशर ऋषींना शरण गेली. मुनिश्रेष्ठ महामुनी पराशर लंगोटी, मेखला, दंड व जटांनी युक्त उत्तरीयाने भूषित अति अद्भुत ब्राह्मणाचे रक्षण करा. पराशर ऋषींनी स्पष्ट केले, घाबरू नकोस. हा तुझा पुत्र उत्पन्न झाला तरी तू कन्याच राहशील. तुझी सत्यवती व गंध योजना ही 2 नावे असतील. शंतनू नावाचा राजा तुझा पती होईल. तू त्याची ज्येष्ठ राणी सोमवंश विभूषण होशील. हे कल्याणी, तू तुझ्या पूर्वरूपात स्वआश्रमात जा. अशी गोंधळून जाऊ नकोस. मी ज्ञानबलाने सर्व पाहिले आहे. हे सांगून पराशर ऋषी निघून गेले. ती कन्या पाण्याबाहेर आली. नम्रतेने व परमभक्तीने स्वपुत्रास साष्टांग नमस्कार करून त्या जात असलेल्या पुत्रास पाहून सत्यवती बदली, जर तुम्हाला निज मातेबद्दल स्नेह वाटत असेल तर माझे मनोरथ पूर्ण व्हावे. मला असे काही सांगावे की ज्याने मला सिद्धी प्राप्त होईल. तेव्हा व्यास महर्षी बदले, हे अंबिके, तू नित्य ईश्वराची आराधना कर. पुत्रवचनाने ती अति उदास झाली. योजनगंधा म्हणाली,
हे पुत्र, तुझ्या वियोगाने मी मरून जाईल हे सत्य आहे, कारण पुत्रासम स्नेह नाही व बंधू समान बल नाही. पुत्र वदला, तू दुःख करू नकोस. पित्याचे वचन सर्व सत्य ठरेल व संकटकाळी निज कार्यसिद्धीसाठी तू माझे स्मरण कर. मी तुला संकटमुक्त करेन. हे माते, या निजपुत्रास तू क्षमा कर. हे सांगून व्यास महर्षी निघून गेलेत. कन्यासुद्धा पिताच्या घरी गेली. पराशर ऋषींचे पुत्र व्यास महर्षी वनात बसले होते. हे नरेश्वर, त्रेतायुगाच्या शेवटी व द्वापराच्या आधी श्री नारद मुनींनी ब्रह्मदेवास सांगितले, पराशर ऋषींचे पुत्र महाप्रभावशाली व्यास महर्षी उत्पन्न झाले आहेत. गंगा किनारी ते नावाड्याच्या कन्येस झाले आहेत हे आपण जाणावे. तेव्हा श्री नारदाच्या सांगण्यानुसार देव आलेत. सूर्य, ब्रह्मदेव व इंद्र ऋषींसह सर्वांनी आशीर्वाद दिला. कल्याण व्हावे, मंगल व्हावे. त्यानंतर बाल्यरूपातील व्यास महर्षींचे श्री ब्रह्मदेवाने जातकर्मादी संस्कार केलेत. रेतीत उत्पन्न झाल्यामुळे द्वैपायन, तर पराशरापासून निर्माण झाल्यामुळे पाराशर्य हे नाव दिले. काळा देह असल्यामुळे कृष्ण नाव असलेले व्यास झाले. ते अग्नीहूनही विशेष तेजस्वी झालेत. श्री ब्रह्मदेव व ऋषीगणांनी पुन्हा पुन्हा त्यांना अभिषेक केला. तुम्हा सर्वांचे ते व्यास व्हावेत असे सांगून सर्वजण निघून गेलेत. त्यानंतर व्यास महर्षींनी पुन्हा तीर्थयात्रेस प्रारंभ केला. त्यांनी प्रथम गंगा स्नान केले, मग केदार, पुष्कर, गया, नैमिष, कुरुक्षेत्रात सरस्वती, उज्जैनमध्ये महाकाल, सोमनाथ अशा समुद्रापर्यंत पृथ्वीच्या सर्व तीर्थांत महामुनी व्यासांनी स्नान केले. त्यानंतर भ्रमण करत रुद्र देहोत्पन्न श्री नर्मदा काठी आलेत. राजा श्री नर्मदाच्या दर्शनाने आनंदित झाले. स्वचित्ताला विश्रांती देऊन श्री नर्मदा तटावर बसून त्यांनी महातप केले. ग्रीष्म ऋतूत पंचाग्नीच्या मध्यभागी, वर्षा ऋतूत बाहेर चौथऱ्यावर व ओल्या वस्त्रांनी, हेमंत ऋतूत संसार रचना व संवार करणाऱ्या नाशरहित श्री शिवशंभूचे त्यांनी ध्यान केले. हे पांडुपुत्र, सर्वदा सिद्धेश्वर लिंगाचे पूजन करत सिद्ध लिंगाच्या पूजनाने व ध्यानयोगाच्या प्रभावाने व्यासांना प्रत्यक्ष दर्शन देऊन श्री महादेव वदले, हे ब्राह्मण, तू मला प्रसन्न केले आहेस, तेव्हा उत्तम वर माग. महामुनींनी सांगितले, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात, मला वर देऊ इच्छिता, शिवाय आपण माझ्यासमोर प्रत्यक्षात आहात, तर श्री महेश्वर आपल्या कृपा प्रसादाने मला भूत व भविष्याचे ज्ञान व्हावे. श्री महादेव वदले, हे ब्राह्मण, माझ्या प्रसादाने तुझ्या इच्छेप्रमाणे निस्संदेह सर्व काही व्हावे. तुझ्या भक्तीने श्री नर्मदा तटावर मी प्रत्यक्षात दर्शन दिले. हे सांगितल्यावर श्री महादेव कैलास पर्वतावर निघून गेले. त्यानंतर श्री व्यासमुनींनी विवाह केला व त्यांना एक पुत्रही झाला. त्यानंतर इंद्रदेव, श्री ब्रह्मदेव आदी सर्व देव पुन्हा एकत्रित आले. व्यासपुत्राच्या जन्माबद्दल जाणून तीर्थयात्रेच्या प्रसंगाने पराशर आदी श्रेष्ठ ऋषी आले. मनु, अत्री, विष्णू, हारित, याज्ञवल्क्य, उशना, अंगिरा, यम, आपस्तंभ, संवर्त, कात्यायन व बृहस्पती आदी सर्व हजारो, लाखो, करोडो ब्राह्मण पुण्यवान व्यास महर्षींच्या सुंदर आश्रमात आलेत. व्यास महामुनी त्या ब्राह्मणांना पाहून उठले आणि पित्यासम सर्वांना नमस्कार करून म्हणाले, आपल्या दर्शनाने अन संभाषणाने माझा आनंद ओसंडून वाहत आहे. आता पित्याप्रमाणे वनभाज्या, फळे आपणास देतो. हे सांगून त्यांनी नियमानुसार त्या प्रत्येक ब्राह्मणाला नमस्कार केला. त्यानंतर नमस्कार करणाऱ्या व्यास महामुनींना पाहून जयघोष व आशीर्वादानंतर एकमेकांकडे पाहत त्या श्रेष्ठ मुनींनी पराशर ऋषींना म्हटले, पूज्य, आपण व्यासांना समजून सांगावे. त्या सर्वांच्या सांगण्यावरून पराशर ऋषींनी स्वपुत्रास ऋषींचे मनोगत सांगितले. पुत्र, व्रतभंग होऊ नये म्हणून ऋषीमुनी दक्षिण तटावर तुझ्याकडून सत्काराची इच्छा करत नाहीत, पण तुझ्या विशेष श्रद्धेमुळे यांना खाण्याची इच्छा अशक्य आहे. व्यास महामुनींनी विनंती केली, आपण क्षणभर थांबावे, मी आपल्यास उचित कर्म करीन. मी श्री नर्मदा नदीजवळ जाऊन विधीपूर्वक सर्व करतो. हे सांगून शुचिरभूत होऊन श्री नर्मदा तटी बसून ते अचानक स्तोत्र वाचू लागले. हे जनेश्वर, तुम्ही ते ऐकावे. हे वरदायी कल्याणी देवी, तुझा जय असो. हे त्रिशूळहस्त पापनाशिनी, तुझा जय असो. हे भैरव देह स्वतात विलीन करणारी श्री ब्रह्मदेव वंदित देवी, तुझा जय असो.
सूर्य व इंद्रदेव वंदित स्वामी कार्तिकेयाचे पिता श्री महादेवांची वरदायी कन्या तुझा जय असो. देव शरीरमय तुझा जय असो. हे समुद्रगामिणी भूमिकन्या तुझा जय असो. हे समस्त लोकभूषण दुःख दारिद्र्य विनाशिनी तुझा जय असो. हे पुत्र व भार्येची वृद्धी करणारी तसेच शुभदर्शनाने पाप हरणारी देवी तुझा जय असो. श्री व्यास महामुनींकरता जो या स्तोत्राचे श्री महादेवाजवळ पठन करतो वा जो स्वगृही कामक्रोधरहित होऊन शुद्ध भावनेने पठन करतो त्याच्यावर व्यास महामुनी व श्री महादेव दोघेही प्रसन्न होतात. त्यानंतर स्तुती केलेली श्री नर्मदा म्हणाली, हे महामुनी व्यास, तुझ्या स्तुतीने मी प्रसन्न आहे. तुझा उत्तम मनोवांछित वर मागावा. श्री व्यास महामुनींनी सांगितले, हे देवी, जर तू माझ्यावर प्रसन्न आहेस व मला वर देऊ इच्छितेस तर तुझ्या उत्तर किनारी मला अतिथी सत्कार करण्यास समर्थ करावे. श्री नर्मदा देवी बदली तू अनुचित काम सांगितले आहेस. तू उलट मार्गास प्रवृत्त झाला आहेस. चंद्र, सूर्य व यमराज सुद्धा उलट मार्गाने जाण्यास समर्थ नसतात. यामुळे हे वत्स, या पृथ्वीवर अन्य काही जे दुर्लभ आहे ते माग. श्री नर्मदा देवीचे हे वचन ऐकून श्री व्यास महामुनींना चक्कर आली. व्यर्थ क्लेश झाल्यामुळे ते जमिनीवर पडले तेव्हा पर्वत, जल व वनासहित सर्व पृथ्वी कंपित झाली. चक्कर येऊन पडलेले पराशर ऋषींचे पुत्र व्यास महामुनींना सर्व देवांनी ओळखले तेव्हा ते हाहाकार करू लागले. ते सर्व देव नद्यांमध्ये श्रेष्ठ श्री नर्मदाला म्हणाले, श्रेष्ठ सरिते, ब्राह्मणांसाठी अनेकांनी क्लेश सहन केले आहेत. कारण असे म्हटले जाते की गाय व ब्राह्मणासाठी प्राणत्याग करावा. श्री ब्रह्मदेवादी देवांनी हे सांगितल्यावर श्री नर्मदा त्वरित सर्वत्र एकसारखी किनारा रहित झाली. श्री नर्मदा जलाने अभिषेकास प्राप्त व जलाच्या पावित्र्याने व्यास महामुनी शुद्धीवर आलेत. त्यांनी सर्व देवांसहित श्री नर्मदाला नमस्कार केला व म्हणाले, सर्व तीर्थ तुझ्यातच आहेत. सर्व देवांना तू फल दिले, परंतु मी कमनशिबी आहे. श्री नर्मदा वदली, हे व्यास महानुभाव, धर्मार्थ सुमेरू, विंध्याचल वा अन्य पर्वताजवळ जिथे कुठे मार्ग असेल मी त्या मार्गाने जाईन आणि यात मला धन्यता वाटेल. हे सांगितल्यावर महातेजस्वी सत्यवती पुत्र श्री व्यास महामुनी निज आश्रमाच्या दक्षिण दिशेला मुनिश्रेष्ठांना घेऊन गेलेत. हे नृप, दंडहस्त महातेजस्वी श्री व्यासाने हुंकाराने श्री नर्मदा नदीला चालवले. व्यास हुंकाराने भयभीत श्री नर्मदा चालत होती. श्री व्यास महामुनी दंडाने रस्ता दाखवत होते व श्री नर्मदा त्या मार्गाने जात होती. व्यासमार्गाने जाणाऱ्या श्री नर्मदाला पाहून इंद्रादी सर्व देवांनी श्री व्यास महामुनींवर पुष्पवृष्टी केली. तसेच किन्नर स्तुती करू लागले. पराशरादी ऋषी प्रफुल्लित लोचनांनी पाहू लागले. ब्राह्मणांनी विचारले, तुझा महिमा आणि तुझ्या कर्माने प्रसन्न झालेले आम्ही तुझे काय काम करावे. व्यास महामुनी म्हणाले, महातप करून महापुण्य फलदायी दान करून मनुष्याने असेच काम करावे की ज्यामुळे साधूंना संतोष वाटेल. त्यामुळे महाभाग, यावेळी अलग अलग अनुग्राह्य असे आपण माझ्या पुण्य आश्रमात निसंदेह स्थित व्हा. मी जलासहित भाजीपाल्याने आपला अतिथी सत्कार करतो तेव्हा पराशर आदी सर्व ब्राह्मणांनी श्री नर्मदाच्या उत्तर तटावर माझ्या पुण्य आश्रमाचा आश्रय घ्यावा. श्री मार्कंडेय वदले तेव्हा ब्राह्मणांनी स्नान व तर्पण आदी कर्म केले. त्यानंतर व्यासकुंडावर जाऊन उत्तम होम केलेत. ध्यानयुक्त बेल अन बिल्वपत्रांनी हवन करून गौतम, भृगु, मांडव्य, शारद, लोमश, पराशर, शंख, कौशिक, चवनमुनी, पिप्पलाद, वशिष्ठ, नाचिकेत, विश्वामित्र, अगस्त्य, उद्दालक, यम, शांडिल्य, जैमिनी, काव्य, याज्ञवल्क्य, उशना, अंगिरा, अत्री, शाता, तप, भरत, मुद्गल, महातपस्वी, वात्स्यायन, संवर्त, शक्ती, जातुकर्ण, भारद्वाज व वालखिल्य आदी ब्राह्मण एकाग्र चित्ताने मंत्रतंत्र करत होते. तेव्हा ज्वलंत कालाग्नी समान शिवलिंग वर आले.
त्रिनेत्र श्री महादेवास पाहून श्री व्यास महामुनींनी साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर ब्राह्मण श्री व्यासांना नमस्कार करून निघून गेलेत. हे तत्वज्ञ पांडव, तेव्हापासून हे व्यासतीर्थ विख्यात झाले. हे पांडव, कोणत्या वेळी विधिपूर्वक स्नानदान योग्य आहे ते मी तुम्हाला तसेच तुमच्या बांधवांना सांगतो. हे नृपश्रेष्ठ, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला उपवास करून मनुष्याने भक्तीने रात्री जागरण करावे. मध, दूध, तूप, दही, साखर व दर्भजलाने श्री महादेवास स्नान घालून सुगंधित चंदन, पुष्प व बिल्वपत्राने श्री महादेवाचे पूजन करावे. कुमुद, कुंद, धोत्रा, मंदार आदी वनपुष्प, रस, कुश, अक्षतांनी परमभक्तीने अत्युत्तम परमेश्वर दीपेश्वराचे पूजन करावे. गुळ आणि पेज दिल्याने दिवसभराचे पाप नष्ट होते. त्याच्या दुप्पट दान दिल्याने महिन्याभराचे, 1000 पट दान दिल्याने 6 महिन्याचे, 2000 पट दान दिल्याने वर्षभराचे पाप नष्ट होते आणि 10,000 पट दान दिल्याने जन्मभराचे पाप नष्ट होते. हे नृपश्रेष्ठ, पौर्णिमेला भक्तीने स्नान करावे. वेदमंत्र म्हणून विधिवत स्नान केल्यास पापक्षय होतो. या प्रकारे पापक्षय करणारे वारुण स्नानही जाणून घ्यावे. हे राजा, देव, पितर व मनुष्यांचे विधीने तर्पण करावे. त्यानंतर एक मंत्र जपल्यास सामवेदाचे फल प्राप्त होते. गायत्रीने यजुर्वेद व अथर्ववेदाचे संपूर्ण फल प्राप्त होते. अष्टाक्षर, सौर, शैव, वैष्णव, द्वादशाक्षर मंत्र जपावा व सर्व लक्षणांनी युक्त ब्राह्मणांचे भक्तीने पूजन करावे. ब्राह्मण स्वकर्मात रत व दंभ लोभरहित असावा. ब्राह्मण स्वकर्मात रत व दंभ लोभरहित असावा. हीन अधिकांग पतित धर्मभ्रष्टांचा सेवक, धर्मभ्रष्टांचे अन्न सेवन करणारा, ज्यांच्या घरात वृषली राहते असा, दुष्ट व गुरुनिंदा करणारा, वेदाध्ययन न करणारा, तर्कवितर्क करणारा, शिवाय काकवृत्तीचा ब्राह्मण श्राद्ध, दान व व्रतात वर्ज करावा. केवळ गायत्री जपणारा ब्राह्मण श्रेष्ठ आहे, परंतु सर्व भक्षी, सर्व वस्तूंचा विक्रय करणारा ब्राह्मण चतुर्वेदाचे पठन करणारा असला तरी तो श्रेष्ठ नाही. अशा ब्राह्मणाला श्राद्ध, व्रत व सुवर्णदानाबाबत वर्ज करावे. जो ब्राह्मणाला पादत्राणे, वस्त्र, पलंग, छत्र व आसन भक्तिपूर्वक देतो तो स्वर्गात पूजित होतो. तिथे प्रत्यक्ष गाय व तीळ धेनू देणे योग्य आहे. तीळ धेनू स्वतः कमवलेले धन, मृगचर्म, हत्ती, कन्या व विद्या दान करणाऱ्यांना अक्षय लोक प्राप्त होतो. सर्व इच्छांची पूर्ती होण्यासाठी अन्नधान्य, ग्रहोपकरणे व दक्षिणांनी युक्त बैल द्यावा. हे सत्य आहे की धर्मनिष्ठ ब्राह्मणाने श्री महादेव, वृक्ष, मंदिर, परमेश्वराला महाभक्तीने सूत्राने लपेटून प्रदक्षिणा घालावी. हे करणाऱ्या मनुष्याने जणू जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक व 7वे पुष्कर द्वीपास तसेच 7 समुद्रापर्यंत पृथ्वीला लपेटले. हे भरतवंशोत्पन्न राजा, द्वीपेश्वरात जितेंद्रिय मनुष्याने वृषोत्सर्ग करावा, कारण बैल सोडल्यास ईश्वर लोक प्राप्त होतो. मुख, कपाळ, पाय व शेपूट सफेद असणारा बैल स्वर्गदर्शन घडवतो. अशा बैलास नील म्हणतात. तो शुभस्वरूप बैल द्वीपेश्वरला द्यावा. हे दान करणारे अगणित दुष्टसुद्धा स्वर्गात जातात अथवा सूर्य, चंडेश्वर, विष्णू लोकात जातात. व्यासतीर्थाच्या प्रभावाने स्वेच्छेने या लोकात उपभोग घेतात. तिथे सुसपत्नीक ब्राह्मणाचे पूजन करावे. सफेद रत्न नि वस्त्र ब्राह्मणाला देऊन 2 प्रदक्षिणा घालून म्हणावे, हे जगद्गुरु, आपण प्रसन्न व्हावे. महाघोर यमलोकात पडलेल्या पापीचे रक्षण करणारा ब्राह्मणासम यलोकात तसेच परलोकात अन्य बंधू नाही. जो वेदशास्त्रार्थ चिंतक स्वगृही बसून भक्तीने श्री महादेवाचे स्मरण करतो त्यास शोक, हानी व पाप भोगावे लागत नाही. हे राजा, तिथे प्रथम सिद्धेश्वर लिंगाचे पूजन करावे. महाभाग सत्यवतीचे पुत्र श्री व्यास व शिवलिंगाच्या पूजनाने सिद्ध झालेत. हे राजा, त्या तीर्थात जो देहत्याग करतो तो निस्संदेह परमलोकात जातो. तिथे युद्धात मरण पावणारे 60,000 वर्ष तर 7,000 वर्ष तर गोठ्यात मरण पावणारे 80,000 वर्ष स्वर्गात राहतात. अनशन व्रताने मरण आल्यास व पंजोबा
अनशन व्रताने मरण आल्यास स्वर्गात अक्षय गती मिळते, योगानेही अक्षय गती मिळते. स्वर्गलोकात गमन झाल्यानंतर शिवलोकात जातात. पिता, आजोबा व पणजोबा स्वगोत्रीयांकडे पाहून म्हणतात की कोणीतरी त्यांच्या गोत्रातील मनुष्याचे, विशेषतः कार्तिकी, माघी आणि वैशाखीला त्या तीर्थावर जाऊन तिलोदक द्यावे. ते त्यांच्या पुत्राच्या प्रभावाने अंती स्वर्गलोकात जातात. हे सर्व द्विपेश्वराचे फल तुम्हा सांगितले. जो प्रातःकाळी उठून पठन व श्रवण करतो तो पापमुक्त होऊन निश्चितच शिवलोकात आनंद अनुभवतो. हे नृपोत्तम, सर्व प्राणी मात्रांच्या इच्छा पूर्ण करणारे, सर्व तीर्थात महान श्रेष्ठ ऋषींनी निर्मिलेले हे व्यासतीर्थ श्री नर्मदा तटावर आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील दीपेश्वर व्यासतीर्थ वर्णन नावाचा 109वा अध्याय पूर्ण झाला. तर ह्या अध्यायामध्ये पराशर ऋषींनी तपस्या पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्याकडून म्हणजे त्यांना निमित्त करून भगवंताने व्यास महर्षींना जन्माला घातलेलं आहे. तर हा तसा दिव्य जन्म आहे. इथे त्यांनी दिलेला आहे की व्यास महर्षी कामासक्त झाले वगैरे. तर ही कामभावना म्हणजे आपल्या सर्वसामान्य ही कामभावना नसते. तर व्यास महर्षींनी जे कार्य केलेलं आहे की ते कार्य आपण प्रस्तावनेमध्येच वाचलं की वेद हे एकच होते आणि त्या वेदांना 4 वेदांमध्ये विभाजन करणं, त्यानंतर 18 पुराणसुद्धा एकच होते आणि जे पुराण शिवलोकामध्ये एकच वेद आणि एकच पुराण असे होते, पण त्यातील श्लोकांची संख्या एवढी जास्त आहे. तर त्यांना धारण करणं शक्य व्हावं ह्यासाठी वेदव्यासांनी वेदांचं विभाजन केलं आहे 4 वेदांमध्ये, पुराणांचं पण 18 पुराणांमध्ये विभाजन केले, उपनिषदांची रचना केली. तर हे सर्व कार्य व्यास महर्षींनी केलेलं आहे. तर त्यामुळे व्यास महर्षींचा जन्म हा योगबलाने झालेला आहे. इथे जरी ते वर्णन जे वर्णन दिलेलं आहे तर ते वर्णन ते सामान्य भाषेत असं दिलेलं असलं तरी किंवा जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये सामान्य जरी लिहिलेलं असेल तरी ते दिव्य जन्म हा व्यास महर्षींचा झालेला आहे. आणि त्यातून हे पूर्णतः जी वेदांची, उपनिषद आणि पुराणांची रचना ही वेदव्यासांनी केलेली आहे आणि त्यावरच आधारित सर्व काही अध्ययन आज सर्व विश्वामध्ये चालू आहे. आता इथे दुसरं म्हणजे व्यास महर्षींची जी आई आहे की जी त्या कोड्याची कन्या होती, तर तिचा इतिहाससुद्धा पराशर ऋषींनी सांगितला की ती खरं तर राजकन्या आहे आणि वसु राजाच्या वीर्यातनं ती निर्माण झालेली आहे. तर आता ते वीर्य पोपट आकाशमार्गाने घेऊन जात असताना ते सांडलं म्हणजे ससाना पोपटाच्या मागे लागला होता आणि त्यामुळे ते खाली पडलं पाण्यात आणि ज्या माशाने ग्रहण केलं त्यातून एक मुलगा मुलगी झाले आणि मुलाला राजाने ठेवून घेतलं आणि मुलगी म्हणजे कोळ्याने मुलींना तर मुलगी स्वतःकडे ठेवली आणि मुलाला राजाकडे दिलं असं इथे सांगितलेलं आहे. तर हा जो त्यांच्या आईचा पण पाहायला गेला, व्यास महर्षींच्या आईचा पण तसा पाहायला गेला तर हा दिव्य जन्म आहे तो त्या पद्धतीने कामभावनेतून निर्माण झालेला असाच आहे. आणि त्यामुळे व्यास महर्षींचा पण जन्म आणि जन्माला आले तेच ते जटाधारी आणि दंडधारी जटाधारी असे जन्माला आले. त्यामुळे हे सर्व दिव्य योगिक क्रियांमधनं झालेलं आहे. हे सामान्य कामक्रीडेतनं नाही झालेलं आहे, तर हे योग क्रीडेतनं झालेले अवतरलेले हे व्यास महर्षी आहेत. पराशर ऋषींच्या तपश्चर्येच्या बलाने ते अवतरलेले आहेत. आणि इथे जे सांगितलेलं आहे की जे वीर्य आहे म्हणजे आत्ता जे आपण टेस्ट ट्यूब बेबी ह्या सर्व गोष्टी आत्ता आपण पाहतो किंवा विज्ञानाने सांगितलेल्या आहेत. तर हे टेस्ट ट्यूब बेबी किंवा आत्ता जी पण काही संशोधनं होत आहेत सर्व शास्त्रांमध्येच, तर त्याचा पण आधार हे वेद पुराण उपनिषद हा आहे.
सर्व संशोधनाचा आधार. तर ही इथे पण जे दिलेलं आहे, तर आता पाहतानाही असं वाटेल असं कसं शक्य आहे. पण आज आपण पाहतो की अ, ह्या पद्धतीने जन्माला आज टेस्ट ट्यूब बेबीचाच प्रकार पण आज आपण पाहतो की त्या पद्धतीने त्या काळामध्ये अ, इथे योगबलाच्या सामर्थ्यावरती त्या गोष्टी होत होत्या, जे आज विज्ञान करत आहे. तर हे पण आहे, असं शक्य आहे. हे निश्चित हे इथे आजच्या विज्ञानामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तर असे हे व्यास महर्षींचा जन्म आणि त्यांनी मग नंतर नर्मदा तटी त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं मुंज झाल्यानंतर ते त्यांनी संपूर्ण सर्व तीर्थांची भ्रमंती केली आणि नंतर नर्मदा तटी त्यांनी निवास केला. तिथे त्यांचा आश्रम झालं. त्यांची पत्नी विवाह झाला. नंतर पुत्राच्या मुंजीच्या वेळेला सर्वजण आले तिथे आणि त्यावेळेला मग त्यांनी सर्व ऋषींसाठी नर्मदा मैयाचं जे तिचं प्रवाह होता, तो प्रवाह सर्व ऋषींच्या खातर त्यांनी तो प्रवाह वळवला. तर त्यांनी आणि त्यामुळे नर्मदा मैया व्यासतीर्थाच्या इथे जो मार्ग व्यासांनी दाखवला आहे, त्या मार्गाने तिथे ती वळलेली आहे. तर एवढं सामर्थ्य व्यासांचं महर्षी वेदव्यासांचं होतं की जिथे मैयेचा प्रवाह सुद्धा मैयेला सुद्धा महर्षी वेदव्यासांप्रमाणे त्यांनी त्यांनी त्यांच्या हुंकाराने जो मार्ग दाखवला, त्या मार्गाने जायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने वेदव्यासांची संदर्भात हे तीर्थ आहे. आणि आता गुरुपौर्णिमा जी वेदव्यास महर्षींचा जन्म ज्या तिथीला झाला तेव्हा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि तर त्याच अनुषंगाने आपणाला हा अध्याय अभ्यासायला मिळाला. पूर्व भागामध्ये सुद्धा हा अध्याय आहे आणि इथं आता तो रिपीट झालेला आहे.